मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की हरिश्चंद्रगडाला एकूण 25 वाटा आहेत ज्या गडापर्यंत जातात, तुम्हाला विश्वास बसेल का? नाही ना. मलाही आधी विश्वास नव्हता. त्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या 25 वाटा एक्सप्लोर करूयात आणि त्यापैकी आता आमच्या 13 वाटा झाल्यात. 14वी आणि 15वी वाटा आज आम्ही करणार आहेत. तर ब्लॉग पुढे बघत राहा. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ प्रभात. काल तसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आम्ही सादळे घाट आणि करबदराचा ट्रेक करायला आलो होतो काशीनाथकडे. सकाळी आम्ही 5:30 वाजता एक्झॅक्ट ट्रेक चालू केला आहे आणि आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत. आम्ही आत्ता करबदराची वाट चढतो आहे आणि करबदरा चढताना आम्ही जवळपास निम्मा डोंगर उतरून आलो आहे. समोरची वाट बघू शकता, अत्यंत सुंदर अशी वाट आहे. आम्ही आलो आहे कुठून तुम्हाला दाखवतो मी. आम्ही इथं खाली गाव आहे वालिवरे, वालिवरेतून आम्ही आलो आहे. जवळपास 1-1.5 तास चालावं लागतं. आम्ही थोडंसं फास्ट आल्यामुळे आम्ही 1 तासाच्या आत तो टप्पा उरकला आहे. आता आम्हाला जायचं आहे ह्या वाटेनं सरळ ह्या डोंगराच्या इथं आणि आम्ही पोचणार हापाट्याच्या कड्याला. तुम्हाला दोन्ही वाटा सादळे घाट आणि करबदरा हे हापाट्याच्या कड्याला घेऊन जाते आणि हापाट्याच्या कड्यावरून आम्ही परत हा जो मागे रूट आहे या रूटने परत खाली येणार, तिथं मिळणार आणि इथून परत वालिवरेमध्ये जवळपास 7 ते 8 तासांचा ट्रेक हा असणार आहे. मित्रांनो, समोर तुम्हाला जी डोंगर रांग दिसते ती माळशेज घाटाची डोंगर रांग. हा समोर दौंड्या डोंगर जिथे 1965 एक विमान अपघात झाला होता. त्यानंतर इथे भुजगिरी ह्या साईडला असे भरपूर डोंगर रांग आपल्याला बघायला मिळतील. इथे जर शेवट कोपऱ्याला एक बघितलात तुम्ही तर तुम्हाला इथे नानाचा अंगठा आणि जीवधन किल्ला याच्या बॅक साईडला आहे, तोही दिसू शकतो. आणि याच्या जस्ट बाजूने जो गेला आहे तो माळशेज घाट. मित्रांनो, आम्ही आत्ता असा ट्रॅव्हर्स मारला आणि इथून खाली उतरून इकडे आलो. या जंगलामध्ये इतक्या मधमाशा आहेत, आवाज डायरेक्ट हू घुमत होता. वाटलं आता हमला करतील, पण त्यांचा असा नियम आहे की आपण त्यांच्या वाटे गेलं नाही की ते आपल्या वाटे जात नाही. त्यामुळे आम्ही निवांतपणे तिथून निघून आलो. मित्रांनो, मी निम्म्याच्या जवळ आलो आहे. आम्ही पार मध्ये थांबून आता संत्री मोसंबीचा ब्रेक घेतला आहे. माझ्यासोबत आमचे मित्र ऋषभ महाजन आणि आमचे नेहमीचे गाईड काशीनाथ. आणि हा पोरगा पण कायमच असतोय. खास चेन्नईवरून ट्रेक करण्याकरता आला आहे तो. काल चेन्नईला होता, काल दुपारी पुण्यात आला, संध्याकाळी ट्रेकला आला गाडीत. खास आमच्यात खात बिना खाते. मित्रांनो, आपण आता करबदऱ्याच्या जवळपास शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहे. हा जो आहे ही आहे करबदऱ्याची शेवटची गाळ. इथून वर गेलं की आपण डायरेक्ट हापाट्याच्या कडेला पोहोचणार. आणि मी तुम्हाला जो रोड दाखवतो आहे त्या रोडनं आम्ही आत्ता आलो. आता हा ट्रॅव्हर्स दिसतो तुम्हाला, हा थोडासा अवघड आहे, घसरडा ट्रॅव्हर्स आहे. हा ट्रॅव्हर्स मारून असं ह्या जंगलातून परत खाली आणि इकडं राईट साईडला गेलात की तुम्ही थेट वालिवरे गावात पोहोचाल. हा इथे सादळे घाट आहे, इकडे सिलेंडर सोडका, ही करबदऱ्याची वाट आणि ही करबदऱ्याची गळ. आम्ही
करबदऱ्याची जी वाट आहे ती शेवटच्या टप्प्यात ही घळ चढायची, हा ट्रॅव्हर्स मारायचा आणि ह्या दांड्यावरनं इथं वर यायचं. थोडीशी अवघड आहे, जास्तच अवघड आहे, कारण डाव्या बाजूला खोल दरी आहे. नवख्या ट्रेकरनं यायचं धाडस करू नका. आम्ही आलोय आता हापाट्याच्या गाड्याला. आम्ही सकाळी 5:30 वाजता निघलो होतो, आता वाजलेत 8:30, म्हणजे जवळपास 3 तास लागले आम्हाला करबदऱ्यानं वरती येण्यासाठी. आता तुम्हाला मी जिथून आलो आहे ती जागा दाखवतो. मी जिथं उभा आहे तो आहे हापाट्याचा कडा. इकडे वाल्लिवरे गाव, वाल्लिवरे गावातून आम्ही इथं आलो. हा जो खडक आहे इथं बसलो आम्ही. ह्या खडकाच्या लेफ्ट साईडने आम्ही तिथून ती गळ चढून मग इकडं आलो. ती करबदऱ्याची वाट. तिथून जर आम्ही इथं आलो असतो आणि ही जी गळ दिसते हिने जर वर आलो असतो तर ही जवारीची वाट. आता आम्हाला जाताना इथून जायचं आहे आणि पलीकडं साधळे घाटाची वाट आहे, ती परत तिथूनच उतरते आणि त्या खडकापासून परत मित्रांनो. या वेळ खायला वर पोचलो आम्ही. एक ट्रेक पूर्ण झाला आहे. आमच्या वहिनींनी भेळ केली आहे, कांदा लिंबू एकदम पिळून. हा ना, लिंबू पिळू. आमचे मेंबर जोरात कार्यक्रम चालू आहे. अजून डाळिंब बाकी आहे. अजून डाळिंब वगैरे बाकी आहे, या खायला. मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. ट्रेकला जर आलात तर खायला प्यायला येताना फळं घेऊन या. संत्री घेऊन या, मोसंबी घेऊन या, काकडी घेऊन या, कारण काकडीमध्ये खूप पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. तुम्ही जे बिस्किट खाता त्या बिस्किटामधून एक तर काही भेटत नाही, त्यात त्याचा कचरा सगळीकडे घेऊन फिरावं लागतं. फेकला तर तुम्ही तो कचरा निसर्गात राहतो. त्यापेक्षा फळं घेऊन या. फळं कुठे जरी फेकून दिली त्याची सालपटं वगैरे तर ती बायोडिग्रेडेबल आहे, त्याचा काय एवढा फरक पडत नाही. आम्ही आज भरपूर सारी फळं आणली होती, भेळ आणली होती. आम्ही खाल्लं आहे. आता आम्ही भरलं आहे. ट्रेकमध्ये अजून एक गोष्ट पाळायची असते, ती म्हणजे वेळ. तुम्ही जर वेळ पाळली तर तुमचा ट्रेक खूप सुंदर होईल. तुम्ही वेळेत सगळं कराल. आता आम्ही 8:30ला वर पोहोचलो होतो आणि आमच्या ठरवलेल्या वेळेनुसार आम्ही 1 तासात रेस्ट करून परत निघलो होतो. आता एक्झॅक्ट 9:31 झालेत. आम्ही आवरून वगैरे सगळं बॅग घेऊन निघालो आहे. आता परत दुसरी वाट आहे आमची. दुसऱ्या वाटेनं आम्ही खाली निघालो आहे. कोकणातली लोक म्हणजे खालची वाल्लिवरे, वेलपाडा, वाघ्याची वाडी लोकांचं जर इकडे काय काम असेल तर ही लोक साधळे घाटाचा वापर करतात. अगदी प्राचीन काळापासून या घाटाचा वापर केला जातो. आणि या रोडवर बघा कारवी सुंदर फुलली आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, 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 सुंदर ते ध्यान उभे शांत आणि सुंदर रंग. ट्रेक करणं म्हणजे सोन्याहून पिवळा. मित्रांनो, हेच असतं घाटवाटांवरचं सुख, जे बाकी ठिकाणी अनुभवायला नाही भेटत सहसा. मित्रांनो, आत्ता आम्ही एक पक्षी बघितला. एवढाच पक्षी होता, पण त्याची शेपटी एवढी हातभर लांब, एकदम प्युअर व्हाईट कलरचा. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नाव सांगा.
आपण करबदऱ्यावरनं आलो आणि करबदऱ्यावरनं आल्यानंतर आपण इकडे हापाट्याचा कडा आहे, इथून असं गोल फिरून ही वाट आता इथं पाचनाईला लागली. तुम्ही पाचनाईतनं आलात तर तुम्हाला इथं हा बोर्ड दिसेल हापाट्याचा कडा. ही सरळ वाट हापाट्याच्या कड्याला जाते. आता आपण डायरेक्टली सादळे घाटाच्या रोडला जाणार. ही बैलघाटाची वाट आपण जी आधी केली होती, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल, ही बेटाची नळी आपण चढून हरिश्चंद्रगडावर गेलो होतो. आणि आता आपण ह्याच वाटेने सरळ जाणार आहोत आणि सरळ गेल्यानंतर मी तुम्हाला उजव्या हाताला सादळे घाट आहे. ही जी मध्ये कपार दिसते ती आहे सादळे घाटाची. आपण असं ट्रॅव्हर्स मारून तिथं खाली उतरणार. पाचनाई मार्गे सादळे घाटाला जाताना पहिला टप्पा चढायचा होता, तो आम्ही मागून पार करून आलो आहे. 15 मिनटाची चढाई केली, पुन्हा सपाटीला लागलो. मित्रांनो, आम्ही सादळे घाटाची वाट उतरायला चालू केली इथून. ही वाट अशी सरळ ही गळ अख्खी अशी खाली जाते. नळीची वाट, माकडनाळ, सादळे घाट सगळ्या घळी आहेत त्या आणि अशा सरळ खाली कोकणात जातात. अशक्य सुंदर असा नजारा आहे आणि वाट थोडीशी अवघड असू शकते, त्यामुळे कॅमेरा बॅगेत ठेवतो आहे, मोबाईल बॅगेत आहे. पहिले आपली सेफ्टी आणि मग नंतर व्हिडिओ वगैरे. मी सेफ असेल तर तुम्हाला काहीतरी दाखवेल, बरोबर की नाही. उतरायला आम्हाला जवळपास 1 तास बाकी अजून. आणि आम्ही पेरू ब्रेक घेतला होता. आमचे मंडळ आता पेरू खात आहे. इथं पाणी पण आहे बाजूला, बघू शकता. मस्त थंडगार उंबराचं पाणी म्हणतात त्याला. पाणी वगैरे पिलो आहे आम्ही. आणि आता अजून 1 तास आम्हाला उतरायचं आहे. जवळपास 12 वाजलेत. ऑन टाईम ट्रेक चालू आहे. मित्रांनो, आज आम्ही ज्या वाटा केल्या ती चढाईची आमची वाट ही अशी लेफ्ट म्हणजे करबदरा. इथून आम्ही गेलो ह्या हापाट्याच्या कड्याला. हा हापाट्याचा कडा आहे. याच्या बॅक साईडला असा वळसा मारून आम्ही ही जी घळ आहे इथून परत इथं आलो. हे आहे सादळे घाट. म्हणजे ही करबदरा, ही सादळे घाट आम्ही दोन्ही पूर्ण केल्या. अजून एक वाट आहे ती म्हणजे ह्या 2 डोंगराच्या मधली ही वाट, पण तिथं ज्वारीची वाट. पण तिथं मधमाशांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ती काय करता येणार नाही. ती पुन्हा केव्हा तरी करूयात. अत्यंत सुंदर असा ट्रेक होता. ट्रेक जवळपास संपत आला आहे. आता फक्त आम्हाला खाली गावात पोचायचं आहे. आम्ही आज केलेल्या वाटा सादळे घाट, उतराई आणि करबदरा चढाई. करबदऱ्यानं चढाई करायचा आमचा निर्णय बरोबर होता एकदम. कारण करबदरा थोडासा ठिसूळ दगडाचा आहे, त्यामुळे तिथून उतरायला थोडासा प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे आम्ही चढाईचा निर्णय घेतला आणि सादळे घाट आम्ही उतरला आहे. अशा प्रकारे हरिश्चंद्रगडाच्या 15 वाटा पूर्ण. आम्ही दोन्ही ट्रेक संपवलेत. दोन्ही ट्रेक संपवून टाईम सांगतो तुम्हाला. आम्ही दोन्ही ट्रेक संपवलेत. दुपारचे 1:15 वाजलेत. एक मुख्य गोष्ट सांगायची म्हणजे
आम्ही मागच्या वर्षीपर्यंत आमच्याकडं असं 25 वाटा पूर्ण करण्याचं असं काही ध्येय नव्हतं. पण मागच्या वर्षी आम्ही 6 वाटा करायला श्री विनायक वाडेकर उर्फ वेणूदादा, हिरेमठ साहेब आणि दिलीपजी नाईक निंबाळकर यांच्यासोबत मागच्या वर्षी 6 वाटा करायला आलो. आणि त्यापैकी हिरेमठ साहेबांच्या 25 वाटा पूर्ण झाल्यात. वेणूदादाच्या 25 चढून उतरून म्हणजे 50 वाटा पूर्ण झाल्यात. त्यांनी आम्हाला ही जिद्द लावून दिली. त्यांनी आमच्या मागं हे खोळ लावून दिलं की तुम्ही 25 वाटा पूर्ण करू शकता. मग आता आम्ही पूर्ण करतो आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नसेल केलं तर. पुढच्या घाटवाटा बघायच्या असतील तुम्हाला तर, आणि तुम्हालाही कुठल्या घाटवाटेने प्रवास करायचा असेल गडापर्यंत मला विचारा कमेंटमध्ये. मी तुमच्या प्रश्नांचं नक्की उत्तर देईल.